अध्यक्ष सन्मान्य अजित कोकाटे यांना लागलाय, त्यांनी आपलं बक्षीस घेऊन जायचंय। दरम्यान शेखर निकम प्रतिष्ठान सावडे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2026 आजचा अंतिम रात्र अंतिम थरार आपण सर्वांनी पाहिला। ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासूनच सह्याद्री शिक्षण संस्था सावडे सर्व प्राचार्य सर्व कर्मचारी त्याचबरोबर सावडे पोलीस स्थानकाचे सर्व कर्मचारी प्रशासक तसेच शेखर निकम प्रतिष्ठानचे सर्व सन्मान्य सदस्य गेले अनेक दिवस या ठिकाणी मेहनत करत होते, त्या सर्वांचं मनापासून आभार। त्याचबरोबर हे संपूर्ण मैदान ज्यांनी सजवायचं काम केलेलं आहे अतिशय उत्तम राज मंडप डेकोरेटर्स विजय कुवळेकर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांना मनापासून धन्यवाद। तसेच सीमा रेषेवर यावर्षी आपण नवीन संकल्पना म्हणजेच LED मध्ये जाहिरात आपण सर्वांची दाखवली आणि ती जगभरामध्ये 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहिली। त्या आशिष रेपाळ यांना सुद्धा मनापासून धन्यवाद। तसेच लाईटचे टॉवरवर अतिशय सुंदर असं ज्यांनी काम केलं, बिन म्हणजे कोणत्याही प्रकारचा अर्थ न निर्माण होता 3 दिवस सलग अतिशय सुंदर काम केलं, त्याबद्दल लाईटवाले सुहेल आणि त्यांचे सहकारी आपलं देखील मनापासून धन्यवाद। संपूर्ण 3 रात्र ज्यांनी आपल्या मधुर आवाजामध्ये आपण सर्वांपर्यंत समालोचनाचं काम पाहिलं ते सन्मान्य गोपी जाधव असतील, प्रशांत आदवडे सर असतील, बाबल्या जाधव असेल आणि चंदू शेटे सर असतील, आपण सर्वांचंच मनापासून धन्यवाद। तसेच या मैदानावरती आपण 3 रात्र या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन असतो, त्या कर्मचाऱ्यांचं देखील मनापासून धन्यवाद। आणि हा साऊंड क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम करतायत त्यांचे DJ आणि साऊंड मास्टर शैलेश आणि त्यांचे सहकारी त्यांना देखील मनापासून धन्यवाद। आणि सर्वात शेवटी गेली 3 रात्र ज्यांनी या सामन्याचा या स्पर्धेचा आनंद लुटला त्या सर्व क्रीडा रसिकांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। 24 इंची रंगीत टीव्ही कालच्या लकी ड्रॉ मध्ये लागलेला आहे। भूविकास बँकेचे उपाध्यक्ष आणि सावडे ग्रामपंचायत सदस्य अजित कोकाटे यांना हा रंगीत टीव्ही लागलेला आहे। मी विनंती करतो अध्यक्ष सचिन पाकळे आणि मान्य आमदार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते हा टीव्ही भाग्यवान विजेते अजित कोकाटे यांना द्यायचा आहे। आणि स्पॉन्सर्ड होते या रंगीत टीव्हीचे अभिसेल्स कॉर्पोरेशन सावडे। गेली 3 रात्र अतिशय सुंदर असं नियोजन करताना सामन्याचं डोक्यावर ओझं घेऊन 3 दिवस ज्या पंचांनी अतिशय चोख कामगिरी बजावली त्या तिन्ही पंचांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय। सोलकर सर, सहस्रबुद्धे सर, आपण तिघांनीही चौघांनीही आपण व्यासपीठावर यायचंय। त्यासोबत कनगुटकर सर, आपण चौघांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय। तसेच समालोचन करणारे आमचे दोन्ही मित्र गोपी जाधव सर, प्रशांत आदवडे सर, बाबल्या जाधव सर, आपण देखील व्यासपीठावर यायचंय। सुमित भंडारी, गेली 3 रात्र रमेशभाई सोलकर असतील त्यांचे सहकारी, सुरुवातीला सोलकर सर यांचं इथे यथोचित स्वागत केलं जाते। सन्मान्य विश्वनाथ कांबळे सर,
नीना सहस्रबुद्धे सर. सहस्रबुद्धे सर, आपला देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. राजू कनगुटकर सर, आपण देखील वरती या. गेली 3 रात्र अतिशय सुंदर असं नियोजन, सुंदर अशी अंपायरिंग केल्याबद्दल असोसिएशनच्या माध्यमातून हे चारही अंपायर सुंदर पंचांची कामगिरी केली आहे. राजू कनगुटकर, अशोक काजोळकर आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर समालोचक गोपी जाधव सर. सलग 3 रात्र अतिशय आपल्या मधुर गोड आवाजामध्ये संपूर्ण क्रीडा रसिकांचंच नव्हे तर जगभरामध्ये 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून गोपी सरांनी सर्वांचं मनोरंजन केले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. गणेश सावडेकर सर, अनिरुद्ध निकम आपल्या शुभ हस्ते गोपी जाधव सर यांचा सन्मान होतोय. त्यानंतर प्रशांत आदवडे सर. प्रशांत आदवडे सर, विकास नलावडे सर, आपणास विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते प्रशांत आदवडे सर यांचा सन्मान करायचा आहे. तसेच बाबल्या जाधव, आपलं देखील मनापासून धन्यवाद. त्यानंतर गेली 3 रात्र अतिशय सुंदर असे सहकार्य केलेले आहे ते आमचे सहकारी कर्मचारी मनोज चव्हाण, राकेश, सीताराम आणि खेराडे चौघांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रफिक शेठ चिलवान, आपण आपल्या शुभ हस्ते आमच्या या कर्मचाऱ्यांना आपण सन्मानित करायचंय. रफिक शेठ चिलवान आणि हे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कर्मचारी आहेत. इथे कोणताही कार्यक्रम असला की सह्याद्री शिक्षण संस्थेचे कर्मचारी यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभतं. समीर काजी, आपण आपल्या शुभ हस्ते सीताराम चव्हाण यांचा सन्मान करायचा आहे. खेराडे यांचा सन्मान मी विनंती करतो. विजय शेठ भोड, आपण आपल्या शुभ हस्ते खेराडे यांना सन्मानित करायचंय. विजय शेठ भोड यांच्या शुभ हस्ते खेराडे यांचा सन्मान होतोय. साजनभाई कुरुसिंगल यांच्या हस्ते राकेश भोड यांचा सन्मान होतोय. अंतिम सामन्याच्या महत्वाच्या रात्री सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी खेडहून खास मिकी माऊस या ठिकाणी आले होते. महेश मिकी माऊस, आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. महेश मिकी माऊस, क्रीडा रसिकांचं मनोरंजन या गरमीतून सुद्धा ड्रेपरी करून राजेश सुर्वे, आपणास विनंती आपण आपल्या शुभ हस्ते महेश याचा सन्मान करायचा आहे. आपण बघितलं मागच्या महिन्यामध्ये सुद्धा या मिकी माऊसने या मैदानावरती आपली कला दाखवली होती. यानंतर ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, नमस्कार. शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2026 भव्य नाईट ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 1 मे ते 3 मे 2026 या कालावधीत पार पडलेली ही क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाकडे आपण जातोय. या बक्षीस वितरणासाठी उपस्थित सन्माननीय आमदार शेखरजी निकम सर, सचिन शेठ पाके, संजयजी पाके, अनिरुद्धजी निकम, उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व क्रीडा रसिकांचं मी सुरुवातीला स्वागत करतो आणि बक्षीस वितरणाकडे आपण वळतोय. सुरुवातीला अंतिम सामना जो झाला होता, या अंतिम सामन्यामध्ये 2 संघांनी मजल मारली होती. यामध्ये मुन्ना देसाई 11 हातकंबा वर्सेस अजिंक्य वॉरियर्स चिपळूण या अंतिम सामन्याचा विजयी संघ ठरलाय तो मुन्ना देसाई 11 हातकंबा आणि या सामन्याचा सामनावीर ठरलाय तो ओमी केणे. मी ओमी केणेला व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो आणि
संजय शेठ पाके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण ओमी केणे याला सामनावीर हा पुरस्कार द्यावा. वैयक्तिक 26 धावा ज्यांनी जमवल्या, स्पॉन्सर केलेला आहे ते रोहित सावर्डेकर यांनी हे बक्षीस स्पॉन्सर केलंय. ओमी केणी. सर्व संघांना विनंती आहे कृपया आपण बक्षीस वितरणासाठी व्यासपीठासमोर यायचंय. प्लीज दोन्ही संघ आपण लगेचच व्यासपीठासमोर यायचंय. बक्षीस वितरण आपण या ठिकाणी सुरू करतोय. प्लेयर ऑफ द मॅच ओमी केणे. अंतिम सामन्याचा हा सामनावीर. अभिनंदन ओमनी, तुला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. दोन्ही संघाचे प्लेयर्स कृपया आपण बक्षीस समारंभासाठी व्यासपीठासमोर यायचंय. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर आहे अजिंक्य वॉरियर्सचा समीर जगताप. समीर जगतापला मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं आणि आपला हा पुरस्कार स्वीकारावा. बेस्ट बॉलर समीर जगताप ज्याने 6 विकेट्स मिळवल्या आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ठरलाय तो समीर जगताप. दोन्ही संघांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर यायचंय. दोन्ही संघांना विनंती आहे. इथे बक्षीस वितरण सुरू झाले. दोन्ही कर्णधार चला व्यासपीठासमोर या. संघमालक मुन्ना देसाई आपल्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. या ठिकाणी समीर जगताप हजर आहेत. उत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय तो समीर जगताप. मी अनिरुद्ध निकम यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक द्यावं. यानंतर षटकारांचा राजा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्याने 16 षटकार लगावले आणि या संपूर्ण स्पर्धेचा षटकारांचा राजा ठरलाय तो अजिंक्य वॉरियर्सचा वासिक शेख. वासिक शेखला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. वासिक शेख या ठिकाणी हजर आहे. षटकारांचा राजा वासिक शेख. मी अशोक काजरोळकर यांना विनंती करतो वासिक शेख याला 1000 रुपयाचं पारितोषिक हे रफिक शेठ चिलवान यांच्याकडून देण्यात येत आहे. अभिनंदन. आणि अशोक काजरोळकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण षटकारांचा राजा हे पारितोषिक स्वीकारावं. अजिंक्य वॉरियर्सचा 16 षटकार मारून षटकारांचा राजा ठरलाय वासिक शेख. यानंतर उत्कृष्ट फलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये बेस्ट बॅट्समन ठरलाय मुन्ना देसाई 11चा किरण पवार. 103 धावा त्याने जमवल्या आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज ठरलाय तो मुन्ना देसाई 11 संघाचा किरण पवार. किरण पवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी विकास घाग यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक द्यावं. या संपूर्ण स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच बेस्ट बॅट्समन 103 धावा जमवून किरण पवार. यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं महत्वपूर्ण बक्षीस म्हणजेच मानाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ज्याला बक्षीस असणार आहे
रोख रुपये 50,000, रोख रुपये 50,000 आणि मानाचा हा चषक मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 151 धावा जमवल्या आहेत आणि वैयक्तिक 6 विकेट्स मिळवलाय, तो अजिंक्य वॉरियर्सचा वासिक शेख. मी सचिन शेठ पाकळे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे बक्षीस वासिक शेख याला प्रदान करावं. मॅन ऑफ द सिरीज अजिंक्य वॉरियर्सचा वासिक शेख. रोख रुपये 50,000 आणि मानाचा चषक मॅन ऑफ द सिरीज वासिक शेख. यानंतर या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय. आमदार शेखर निकम चषक 2026 चा उपविजेता संघ ठरलाय तो अजिंक्य वॉरियर्स चिपळूण याला मिळणार आहेत रोख रुपये 2,50,000 आणि आमदार शेखर निकम चषक. वासिक शेख याच्यासाठी पुन्हा एकदा पारितोषिक रफिक शेठ चिलवान यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येत आहे. या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरलाय तो अजिंक्य वॉरियर्स चिपळूण, रोख रुपये 2,50,000 आणि मानाचे आमदार शेखर निकम चषक 2026 उपविजेता संघ ठरलाय. अजिंक्य वॉरियर्स चिपळूण. अभिनंदन अजिंक्य शेठ पवार यांच्या माध्यमातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली, उपविजेता संघ ठरलाय. आमदार शेखर निकम चषक 2026 चा या अंतिम सामन्यामध्ये काही फरकाने उपविजेता पदक मिळालंय, परंतु चांगली कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. उपविजेता संघ ठरलाय तो अजिंक्य वॉरियर्स चिपळूण, रोख रुपये 2,50,000 आणि आमदार शेखर निकम चषक 2026. अभिनंदन अजिंक्यजी पवार. यानंतर आपण या स्पर्धेमध्ये आपण एक विशेष बक्षीस जाहीर केलं होतं. या संपूर्ण स्पर्धेमध्ये विविध संघ मालकांनी आपला संघ दाखल केला होता आणि त्यांच्यासाठी देखील विशेष पारितोषिक पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपण संघ मालकांसाठी एक विशेष बक्षीस दिलंय. ते म्हणजे हिरो पॅशन प्लस ही बाईक आपण विजेत्या संघ मालकासाठी बक्षीस या ठिकाणी ठेवलं होतं आणि याचा विजेता ठरलाय, विजेता संघ मालक आहे आमचे मित्र मुन्ना शेठ देसाई. अभिनंदन मुन्ना शेठ देसाई. मी विनंती करतो संजय शेठ पाके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
हे पारितोषिक देण्यात यावं. विजेता संघ मालक मुन्ना देसाई आणि त्यांना बाईक मिळणार आहे पॅशन प्लस. अभिनंदन. अखेर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. या वर्षी त्यांचा संघ विजय संघ ठरलाय आणि या वर्षीचा शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे आयोजित आमदार शेखर निकम चषक 2026 चा विजेता संघ आहे मुन्ना देसाई 11 हातकंबा. विजेता संघाला मिळणार आहेत रोख रुपये 5 लाख आणि मानाचा आमदार शेखर निकम चषक 2026. मी विनंती करतो मुन्ना देसाई 11 हातकंबा संघाच्या सर्व प्लेयर्सना आपण व्यासपीठावरती यावं आणि हे पारितोषिक स्वीकारावं. आमदार शेखर निकम चषक 2026 चा विजेता संघ ठरलाय मुन्ना देसाई 11 हातकंबा. रोख रुपये 5 लाख आणि मानाचा आकर्षक आमदार शेखर निकम चषक 2026. वर्ष मुन्ना देसाई आपला संघ दाखल करतायत आणि या वर्षी त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालंय. अभिनंदन मुन्ना देसाई. आणि सर्वांचे मी शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे तर्फे आभार व्यक्त करतो. यामध्ये लाईव्ह प्रक्षेपण ज्यांनी केलं ते भूपेश. आपण व्यासपीठावरती यावं. भूपेश 70-70 स्पोर्ट्सचे भूपेश आपण व्यासपीठावरती यावं. नक्कीच चांगलं सहकार्य केलंय. दरवर्षी आम्हाला नेहमी सहकार्य करतात ते भूपेश 70-70 स्पोर्ट्सचे. धन्यवाद. मंडप डेकोरेटर्सचे विजय कुवळेकर यांच्या माध्यमातून हा उत्कृष्ट सेट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. ते विजय कुवळेकर यांचे देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच साऊंड सिस्टीम, LED स्क्रीन, ज्ञात अज्ञात सर्व ज्यांनी आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मी आभार. भूपेश हे ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या ठिकाणी केला जातोय. सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्धजी निकम यांच्या शुभ हस्ते भूपेश यांचा विशेष सन्मान शेखर निकम प्रतिष्ठान सावर्डे तर्फे करण्यात येतोय. धन्यवाद भूपेश.